नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, नगरपालिका व शहरी भागातील महापालिका येथे सद्यस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत। त्यानुसार जिल्ह्यात एकूण 122 आधार संच वितरण होतील। तर पात्र आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.pune.gov.in संकेतस्थळावर अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकषाची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती डाउनलोड करून घ्यावी। इच्छुकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे 23 मे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत प्रत्यक्ष सादर करावे। अर्ज भरण्यासाठी आपणास यामध्ये कसल्याही प्रकारचे शुल्क यामध्ये लागणार नाही। तर आपणास यायचे आहे या वेबसाईटवर, याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। येथे आल्याच्या नंतर आपण येथे अधिक या बटनावर आपणास यामध्ये क्लिक करून घ्यायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतात की पुणे जिल्हा नवीन आधार संच वितरणाबाबत, तर अधिक याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे मित्रांनो। त्यानंतर आपणास ही जी काही संचिका आहे, ही संचिका आपण यामध्ये पाहू शकतात। तर प्रारंभीची जी काही तारीख आहे 8/5/2025 आणि अंतिम तारीख आहे 23/5/2025। तर आपणास पहा या बटनावर क्लिक करायचे आहे। तर PDF फाईल आपणासमोर अशा प्रकारे ओपन होईल। तर आधार संच वितरणाबाबत महत्त्वाची जी काही सूचना आहे, ही सूचना आपण यामध्ये एकदा वाचून घ्या। तर याचे जे काही वेळापत्रक आहे, अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 9/5/25 ते 23/5/25 अशा प्रकारे राहणार आहे। तर लकी ड्रॉ काढण्याचा दिनांक 12/6/2025। तर लकी ड्रॉ पद्धतीने अर्जाची यामध्ये निवड होणार आहे। तर अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 16/6/2025। तर ही बाकीची माहिती आपण एकदा इथे वाचून घ्या। तर यामध्ये अर्जासाठी कोणती पात्रता व निकष आहे हे सुद्धा आपण यामध्ये पाहू शकतात। हे आपण यामध्ये एकदा वाचून घ्या। मी जर वाचून दाखवलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल। त्याचप्रमाणे आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत आपणास कोणकोणती कागदपत्रे ही द्यावी लागणार आहे त्याची माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। तर आधार केंद्रासाठी अशा प्रकारचा हा अर्ज आहे मित्रांनो। हा अर्ज आपण याची प्रिंट काढून घ्या आणि हा अर्ज भरून आपण, तर मित्रांनो तो अर्ज भरून आपणास हे जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहे, हा जो काही पत्ता आपणास यामध्ये देण्यात आलेला आहे, येथे आपण तो जमा करून घ्या। तर मित्रांनो येथे सर्वात खाली आल्याच्या नंतर आपण यामध्ये रिक्त आधार नोंदणी केंद्र संख्या यामध्ये पाहू शकतात। तर तालुका शिरूरसाठी आपण पाहू शकतात की इथे मंडळ आहे निमोणे नवीन, तर इथे एक आधार केंद्राची जागा रिक्त आहे। नावरा येथे पण एक आहे, टाकळी हाजी येथे पण एक आहे, पाबळ येथे पण एक आहे। तर अशा प्रकारे आपण तालुका वाईज ही जी काही माहिती आहे, ही माहिती यामध्ये एकदा पाहून घ्या। त्याचप्रमाणे मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात जेथे आधार केंद्र नाही अशा ठिकाणी सुद्धा आधार संच हे वितरित करण्यात येणार आहेत। आणि हे जे काही आधार संच आहे हे फक्त आपले सरकार सेवा केंद्राकरताच देण्यात येणार आहे। तर इथे ही जी काही लिंक देण्यात आलेली आहे आपल्याला, या लिंकवर आपण इथे क्लिक करून घ्या आणि आपली माहिती यामध्ये ऑनलाईन भरून घ्या। यामध्ये आपणास कोणकोणती माहिती ही विचारली जात आहे। तर याची आज शेवटची तारीख आहे मित्रांनो। आणि आपण हे जे काही पाहिले आत्ता पुणे जिल्ह्यासाठी, तर हे ऑफलाईन अर्ज आहे आणि हे नागपूर जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज आहे। आपणास या लिंकमध्ये माहिती यामध्ये भरून द्यायची आहे। तर हे होतं एक छोटंसं अपडेट। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।